बीएड सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयामध्ये गेल्या एका वर्षामधील करंट अफेअर्स वरती आधारित एमसीक्यू विचारले जातात आणि या सिरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्याचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू डिस्कस करत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील करंट अफेअर्स वरती आधारित एमसीक्यू आणि त्याचे डिटेल आन्सर्स पाहणार आहोत. मित्रांनो, बीएड सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महिन्यासाठी असणारा क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, बीएड सीईटीला आता फक्त 31 दिवस शिल्लक आहेत आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला अगदी 99 पर्सेंटाईल लागतात. तर हे पर्सेंटाईल्स अचीव करण्यासाठी या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. याच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड क्लासेस इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स तुम्हाला दिल्या जातील. परीक्षेची प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा इथे अवेलेबल असणार आहेत. तर या बॅचला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि आपल्या परीक्षेची तयारी अगदी आत्ताच सुरू करा. द नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी NBA फंक्शन्स अंडर विच मिनिस्ट्री? राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय. तर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे पर्यावरण वन व विभाग बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. एनबीएने लागवड केलेल्या औषधी वनस्पतींसाठी सर्टिफिकेट्स ऑफ ओरिजिन देण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. यामध्ये ॲक्सेस आणि बेनिफिट शेअरिंग सवलती व एंड टू एंड सिंगल विंडो ऑनलाईन प्रणाली उपलब्ध आहे. सो द नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी फंक्शन्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. It launched a digital portal to issue certificate of origin for cultivated medicinal plant and provides end-to-end online ABS exemption through a single window system. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय, ऑप्शन डी. The Copra medium irrigation project is proposed in the core area of which tiger reserve? कोपरा मध्यम सिंचन प्रकल्प कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात प्रस्तावित आहे? ऑप्शन्स आहेत पन्ना टायगर रिझर्व, पन्ना व्याघ्र प्रकल्प, कान्हा टायगर रिझर्व, कान्हा व्याघ्र प्रकल्प, वीरगंगा दुर्गावती टायगर रिझर्व, वीरगंगा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्प, सातपुडा टायगर रिझर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या स्थायी समितीने सुमारे 272 हेक्टर वनजमीन वळविण्यास शिफारस केली आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशातील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात आहे. या व्याघ्र प्रकल्पात नौरादेही व दुर्गावती वन्यजीव अभयारण्यांचा समावेश असून तो नर्मदा व यमुना नदी खोऱ्यात आहे. द स्टँडिंग कमिटी ऑफ द नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ रिकमेंडेड डायव्हर्जन्स ऑफ अबाउट 272 हेक्टर्स ऑफ अ फॉरेस्ट लँड फॉर द कोपरा मीडियम इरिगेशन प्रोजेक्ट. It lies in the core area of a Veerganga Durgavati Tiger Reserve in Madhya Pradesh, covering Naurandehi and Durgavati wildlife sanctuaries across the Narmada and Yamuna basin. So the correct answer Veerangana Durgavati Vyaghra Prakalpa, option C. पुढचा प्रश्न आहे, what is Lyriothemis carolensis? लायरिओथेमिस केरलॅन्सिस म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत अ न्यू स्पेसिस ऑफ अ ड्रॅगन फ्लाय, अ न्यू स्पेसिस ऑफ अ फिश, इन्व्हेसिव्ह वीड अँड ट्रेडिशनल मेडिसिन. ड्रॅगन फ्लायची नवीन प्रजाती, माशाची नवीन प्रजाती, आक्रमक तण आणि पारंपरिक औषध. तर लायरिओथेमिस केरलॅन्सिस ही केरळच्या किनारी भागात आढळलेली ड्रॅगन फ्लायची नवीन प्रजाती आहे. तिला स्लेंडर बॉम्बार्डियर असेही म्हणतात. ती लायरोथेमिस वंशातील असून लायरोथेमिस ॲसिगास्ट्रा पासून वेगळी प्रजाती म्हणून ओळखली गेली. सो द लायरोथेमिस केरलेन्सिस इज अ न्यूली आयडेंटिफाईड ड्रॅगनफ्लाय स्पेसीज फ्रॉम द कोस्टल regions of Kerala, commonly called the slender bombardier. It belongs to genus Lyrothemis and was distinguished from Lyrothemis asigastra. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए
न्यू स्पेसीज ऑफ अ ड्रॅगनफ्लाय, ड्रॅगनफ्लायची नवीन प्रजाती. पुढचा प्रश्न आहे विच बँक बिकम द फर्स्ट कस्टोडियन इन इंडिया टू इश्यू अ फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर लायसन्स ड्युरिंग एंटायरली इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स. पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीद्वारे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जारी करणारी भारतातील पहिली कस्टोडियन बँक कोणती? तर कोटक महिंद्रा बँक ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीद्वारे FPI परवाना जारी करणारी पहिली कस्टोडियन बँक ठरली. जानेवारी 2026 मध्ये सेबीने एकसंध डिजिटल वर्कफ्लो लागू केल्यानंतर हा उपक्रम राबवण्यात आला. 2 FPI परवाने पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जारी करण्यात आले. So Kotak Mahindra Bank became the first custodian in India to issue FPI license entirely through electronic signature following SEBI's unified digital workflow operationalized in January 2026. The bank issued 2 fully digital FPI licenses, making a major step in a digital onboarding. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोटक महिंद्रा बँक ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे सह्याद्री टायगर रिझर्व इज लोकेटेड इन विच स्टेट. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन्स आहेत ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरला. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगामध्ये महाराष्ट्रात स्थित आहे. तो पश्चिम घाटातील सर्वात उत्तरेकडील व्याघ्र अधिवास आहे. हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला व राज्यातील चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. So the Sahyadri Tiger Reserve is located in the Sahyadri ranges of the Western Ghats in Maharashtra. It is the northmost tiger habitat in the Western Ghats, the first tiger reserve of Western Maharashtra and the fourth in the state. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे HbA1c टेस्ट इज कॉमनली युज्ड इन इंडिया फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिसीज. HbA1c चाचणी भारतात प्रामुख्याने कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरली जाते? ऑप्शन्स आहेत टाईप 2 डायबिटीज, डेंग्यू, ट्युबरक्युलोसिस आणि डी कॉलरा. तर HbA1c चाचणी मागील 2 ते 3 महिन्यातील सरासरी रक्तातील साखरेचे प्रमाण दर्शवते. ही चाचणी लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनला चिकटलेल्या ग्लुकोजची टक्केवारी मोजते. RBCचे आयुष्य सुमारे 3 महिने असते. उच्च HbA1c मूल्य म्हणजे दीर्घकालीन उच्च रक्तशर्करा, ज्यामुळे मधुमेहाचे निदान होते. सो HbA1c glycated hemoglobin measures the average blood sugar level over the past 2 to 3 months. It indicates the percentage of a hemoglobin coated with the glucose in RBCs which live for about 3 months. A high HbA1c value indicates long-term high blood sugar and type 2 diabetes. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टाईप 2 डायबिटीज, टाईप 2 मधुमेह. Which country launched iLive Connect, the world's first doctor-led artificial intelligence healthcare ecosystem? जगातील पहिली डॉक्टर नेतृत्वाखालील AI आरोग्य सेवा प्रणाली iLive Connect कोणत्या देशाने सुरू केली? ऑप्शन्स आहेत इंडिया, फ्रान्स, मलेशिया आणि सिंगापूर. तर भारताने iLive Connect ही डॉक्टर नेतृत्वाखालील AI आधारित आरोग्य प्रणाली सुरू केली. ही प्रणाली घरबसल्या दीर्घकालीन आजार व रुग्णालयानंतरची निगा यासाठी आहे. यात ECG, हृदयगती, श्वसन, SpO2, तापमान, रक्तदाब, झोप व क्रियाशीलता यांचे रिअल टाइम निरीक्षण करते. डेटा 24/7 वैद्यकीय कमांड सेंटरला पाठवला जातो. सो इंडिया लॉन्च्ड iLive Connect, the world's first doctor-led AI healthcare ecosystem for continuous home-based monitoring. It tracks ECG, heart rate, respiration, SpO2, temperature, blood pressure, sleep and activity with real-time data sent to a 24/7 medical command center. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंडिया, भारत. पुढचा प्रश्न आहे कोया कृषी कुंभ फेस्टिवल इज मेनली सेलिब्रेटेड इन विच स्टेट. कोया कृषी कुंभ महोत्सव मुख्यतः कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश. तर कोया कृषी कुंभ महोत्सव गडचिरोली, महाराष्ट्र येथे आयोजित केला जातो. या महोत्सवात 1111 किलो नाचणी पायस तयार करून विक्रम नोंदवला गेला. हे 5 दिवसांचं कृषी प्रदर्शन असून आदिवासी शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी आयोजित केले जाते. सो कोया कृषी कुंभ इज हेल्ड इन गडचिरोली, महाराष्ट्र. अ रेकॉर्ड वॉज क्रिएटेड बाय प्रिपेरिंग 1111 kg of a finger millet pudding. It is a 5-day agricultural exposition aimed at empowering tribal farmers. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र.
पुढचा प्रश्न आहे द वोकल फॉर अ लोकल इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च्ड बाय विच ऑर्गनायझेशन. वोकल फॉर लोकल उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला. ऑप्शन्स आहेत नीती आयोग, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, महिला व बाल विकास मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन, क्षमता निर्माण आयोग. तर वोकल फॉर लोकल उपक्रम नीती आयोगाने ॲस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्राम अंतर्गत सुरू केला. याचा उद्देश स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे व आत्मनिर्भर भारताला चालना देणे हा आहे. So the Vocal for a Local initiative was launched by Niti Aayog under Aspirational Blocks program to promote indigenous products, strengthen local economics and support आत्मनिर्भर भारत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीती आयोग ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट इज द होस्ट ऑफ अ नॅशनल माउंटेन बाईक सायकलिंग चॅम्पियनशिप 2026. राष्ट्रीय माउंटेन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे. ऑप्शन्स आहेत सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. तर 22वी वरिष्ठ, कनिष्ठ व उपकनिष्ठ राष्ट्रीय माउंटेन बाईक सायकलिंग स्पर्धा 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रोईंग अरुणाचल प्रदेश येथे झाली. ही स्पर्धा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली आयोजित केली जाते. So the 22nd Senior, Junior and Sub-Junior National Mountain Bike Cycling Championship was held at Roing, Arunachal Pradesh from 12th to 15th February 2026 under the Cycling Federation of India. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश ऑप्शन बी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते फेब्रुवारी महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत अशीच चालणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या CETच्या प्रिपरेशनसाठी अगदी आपल्याकडे फक्त आता 1 महिन्याच शिल्लक आहे आणि या 1 महिन्यामध्ये या CETचं कंप्लीट प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित नोट्स दिल्या जातील. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जाईल. रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतील. परीक्षेची तयारी करण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जातील आणि 2000 पेक्षा अधिक MCQचा संच सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.